इकडे 10 रुपयामध्ये आपल्याला साडी मिळणार आहे। तुम्ही बघू शकता इथे ना 10 रुपयाला साडी इकडे आपल्याला बघायला मिळते। याच्यामधली तुम्ही कोणती पण घ्याल ना, इकडे तुम्ही ह्या ज्या बघतायत ना ह्या आपल्याला 50 रुपीजला मिळणार आहेत। तुम्ही बघू शकता ह्या साड्या अच्छा बाहेर आहे ना तुम्हाला 760 रुपये 800 रुपये असा रेट बघायला मिळतो, पण इकडे तुम्हाला आहे ना फक्त 600 रुपीजला आपल्याला इकडे बघा। इथे ठेवलेल्या सगळ्या वस्तू आहेत ना 30 रुपीजला आहेत, 30 रुपयाला आपल्याला मिळणार आहेत। कोरडा घ्यायचा, कोरड्या सुक्या डागावरती लिक्विड टाका, असा नायलॉनचा स्क्रब हलकासा रब करून टाका। 500 रुपीज मध्ये ना खूप सुंदर चांगली क्वालिटी आपल्याला इकडे बघायला मिळते। कोणती पण तुम्ही चप्पल घ्याल ना फक्त 250 रुपीज 200 रुपीज अशी यांची रेंज। कोणती पण वस्तू घ्याल ना फक्त 10 रुपयाला मिळणार आहे ते इयर। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आहे ना खारेगावला आलेलो आहे, कळवा इकडे ना खारेगाव मध्ये आपण आलेलो आहे। आणि खारेगाव मध्ये ना इकडे खारेगाव पारसी खरेदी महोत्सव चालू आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना 18 जुलैला चालू झालं आणि याची शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट पर्यंत हे एक्झिबिशन चालू आहे। आणि याची वेळ आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत। तर आहे ना खारेगाव मध्ये आल्याच्या नंतर आहे ना इकडे साने गुरुजी वाचनालय आणि या साने गुरुजी वाचनालयाच्या अपोजिटला आहे ना इकडे पारसिक बँक आहे आणि त्याच्याच अपोजिटला आहे ना इकडे तुम्ही बघू शकता खारेगाव पारसिक नगर खरेदी उत्सव चालू आहे। तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया एक्झिबिशन मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते। तर आहे ना आतमध्ये आल्याच्या नंतर ना तुम्ही इकडे बघू शकता, इकडे आहे ना कोणते पण प्रोडक्ट तुम्ही घ्याल ना तर तुम्हाला फक्त 30 रुपीजला मिळणार आहे। तिकडे तुम्ही बघू शकता, हे बघा हे लहान मुलांचं आहे बॅडमिंटन, त्याच्यानंतर हे असे बऱ्याचशा वस्तू घरात उपयोगी होणार आहे जे इथे ठेवल्या आहेत ना, या कोणत्या पण तुम्ही घ्याल ना फक्त 30 रुपीजला मिळणार आहेत आपल्याला। हे बघू शकता हे पण 30 रुपीजला आहे। इथे ठेवलेल्या सगळ्या वस्तू आहेत ना 30 रुपीजला आहेत, 30 रुपयाला आपल्याला मिळणार आहेत। बघू शकता या घरात यूज होणाऱ्या या छोट्या बॉटल वगैरे आहेत। त्याच्यानंतर तुम्ही ही एक चाळण टाईप बघू शकता, ही पण आहे ना 30 रुपीजला आहे। त्यानंतर हे असे बास्केट पण तुम्ही छोट्यामध्ये घ्याल ना तर फक्त 30 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत। अशा खूप साऱ्या आहेत ना घरात लागणाऱ्या वस्तू आपल्याला आहेत ना इथे 30 रुपीज, फक्त 30 रुपीज। हे बघा मसाले वगैरे ठेवण्यासाठी हे। त्यानंतर हे तुम्ही मोठे प्रोडक्ट बघतायत ना हे आपल्याला ना 130 रुपीजला मिळणार आहे। हे पण एक मोठं बास्केट बघू शकता तुम्ही 130 रुपीज। त्यानंतर हे पण मोठंवालं आहे ना, हे पण 130 रुपीजला आपल्याला इकडे मिळणार आहे। त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघतायत ना इकडे सगळ्या घरात यूज होणाऱ्या आहेत ना वस्तू इथे ठेवलेल्या आहेत। तुम्ही पॅन वगैरे बघू शकता, त्यानंतर हे चम्मच बघू शकता, हे ना 30 रुपयाला आहेत। ह्याच्यामधला कोणता पण चमचा तुम्ही घ्याल ना फक्त 30 रुपीजला आपल्याला इकडे मिळणार आहे। त्याच्यानंतर चम्मच नंतर तुम्ही हे डबे, ये छोटा डब्बा कितने का है? ये 50 का है। अच्छा ये 50 वाला, ये 60 रुपये है, ये 60 है, ये 70 रुपये। अच्छा 70 रुपये का ये 100 की 8 वाटी है, 100 की 5 है, अच्छा 100 की 4 है। त्याच्यानंतर हे तुम्ही ये लाइटर अंकल 50 रुपये है, ये 50 वाले लाइटर है और ये वाला 80 रुपये लाइटर आहे आणि हे 100 रुपये तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे सुऱ्यांमध्ये पण 20 रुपयाला आहे का? ये 30 रुपये। हे बघा या सुऱ्या आहेत ना तुम्हाला 20 रुपयाला इकडे मिळणार आहेत आणि त्यापेक्षा ही 30 रुपयाला आणि ही 40 रुपयाला। आणि ही पण एक तुम्ही बघू शकता, याला कवर लावलेलं आहे या सुरीला, ही आहे ना 70 रुपीजला मिळणार आहे इकडे। अच्छा हे तडका पॅन ना 100 रुपये 120 150 200। हे बघा 100 रुपये 120 रुपये 150 रुपये आणि 200 रुपये। क्वालिटीची पुरण जाळी आहे। अच्छा पुरण जाळी ना 120 रुपयाला, हे 150 रुपयाला, हे 200, त्यानंतर 200 रुपयाला। बघू शकता तुम्ही साईज नुसार, वांगा भाजायचा पापडसाठी किंवा तुम्ही बार्बेक्यू करताना त्याच्यासाठी पण तुम्हाला हे यूज होणार आहे। हे कितीला? 100 रुपये हे 120। अच्छा 100 रुपये आणि 120 100 रुपये। अच्छा तुम्ही हे चॉपर पण बघू शकता, हे ना आपल्याला इकडे 100 रुपयाला मिळणार आहे 100 रुपीजला। त्याच्यामध्ये आहेत ना तुम्ही ते वरती बघतायत ना हे जे आहे ना हे 150 रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे। 150 200 100 अशी यांची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे। और ये लंच बॉक्स कैसा है? ये 100 रुपीज, ये 120। अच्छा 100 आणि 120 साइज नुसार आहे। आणि हा स्टीलचा तुम्ही घ्याल तर 180 रुपीजला आहे। और ये वाले चम्मच हे बघा याच्यामधले तुम्ही याच्यामधला कुठले पण आयटम बघतायत ना हे स्टीलचे, हे 60 रुपयाला आहेत। तुम्ही याच्यातला कोणते पण चमचा घ्याल ना तुम्ही हे बघू शकता, झारा वगैरे आहे,
याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत. आणि हे सँडविचचं कसं आहे दादा? सँडविच बनवण्याचं हे 150 ला आहे, 200 ला आहे. अच्छा, सँडविच मेकर तुम्ही बघू शकता आहे ना 150 रुपयाला आहे आणि हे ना हे 200 रुपयाला आहे. असे खूप सारे आहेत ना, तुम्ही बघू शकता घरात यूज होणाऱ्या वस्तू आहेत ना इकडे खूप आपल्याला आहेत ना मिनिमल प्राईजमध्ये इकडे उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर आहे ना तुम्ही इकडे बघू शकता सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आहे ना, आणि यांची खासियत आहे ना इकडे 10 रुपयामध्ये आपल्याला साडी मिळणार आहे. तुम्ही बघू शकता इथे ना सगळेजण शॉपिंग करतायत. तुम्ही बघू शकता ही आहे ना 10 रुपयाला साडी इकडे आपल्याला बघायला मिळते. याच्यामधली तुम्ही कोणती पण घ्याल ना फक्त 10 रुपये याची किंमत आपल्याला इकडे बघायला मिळते. हे बघा. त्यानंतर तुम्ही ही जी 10 रुपयेवाली ही रेंज बघितली ना, या सगळ्या 10 रुपयाला आहेत. आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे तुम्ही ह्या ज्या बघतायत ना ह्या आपल्याला 50 रुपीजला मिळणार आहेत. तुम्ही बघू शकता ह्या साड्या आहेत ना ह्या फक्त 50 रुपयाला यांच्याकडे अवेलेबल आहेत. बघू शकता तुम्ही. त्यामध्ये पण कलर आहेत खूप सारे आपल्याला बघायला मिळत आहेत. फक्त 50 रुपये. त्याच्यानंतर आपण 50 रुपीजची रेंज बघितली आणि 50 रुपीज नंतर आहे ना आता ह्या तुम्ही बघतायत ना, आता ही कितीला आहे? 150 रुपये. ही बघा, ही तुम्ही बघू शकता या 150 रुपये, या दोन्ही पण ना. हे बघा या 150 रुपयाला आहेत. त्यानंतर ही वाली 300 रुपयाला. ही बघा, ही आहे ना हे थोडं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती आहे ना, ही 300 रुपीजला आहे. आणि साडीची क्वालिटी पण आहे ना तुम्ही बघाल ना खूप व्यवस्थित क्वालिटी आहे साडीची. त्यानंतर ही वाली येल्लो 200 रुपये. हे बघा, ही आहे ना 200 रुपीजमध्ये ब्रॉकेटमध्ये ही साडी आपल्याला इकडे बघायला मिळते. या पण सगळ्या 200 वाल्या आहेत ना. आणि 200 वाला इटालियन सिल्क. अच्छा, हे बघा हे इटालियन सिल्क तुम्ही बघतायत ना या 200 रुपीजला फक्त आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत. आणि ही वाली 220. ही पण 220 रुपये का. हे बघा याच्यावरती थोडंसं असं वर्क केलेलं इटालियन मध्येच आहे. ही पण 200 आणि 220 रुपीज रेंज आहे. त्याच्यानंतर आहे ना आपण इकडे बघतोय ना यांच्याकडे हे काय आता ड्रेस मटेरियल आहे की काय? ड्रेस आहेत पूर्ण. पूर्ण ड्रेस आहेत का? पूर्ण ड्रेस. हे बघा तुम्ही बघू शकता प्रांजल या ब्रँडचे आहेत ना. 3 पीस मध्ये आहे ना. हे बघू शकता तुम्ही 3 पीस आपल्याला इथे ड्रेस बघायला मिळत आहेत रेडीमेड. आणि ह्यांची प्राइस काय दादा? 600 रुपये. 600 रुपये. ह्यांच्यामधले कोणता पण का? हो, प्रांजल मध्ये. अच्छा, बाहेर आहे ना तुम्हाला 760 रुपये 800 रुपये असा रेट बघायला मिळतो. पण इकडे तुम्हाला आहे ना फक्त 600 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत. आणि त्याच्यामध्ये पण आहेत ना तुम्ही बघू शकता खूप सारे कलर आणि व्हरायटी वेगवेगळी आपल्याला इकडे बघायला मिळते फक्त 600 रुपीजमध्ये. आणि मस्त त्याला ही पॅकिंग पण दिलेली आहे त्यांनी. बघू शकता तुम्ही प्रांजल या ब्रँडचे बघा हे ना फक्त 600 रुपीज प्राइस आहे कोणता पण ह्याच्यामधला घ्याल तर. त्याच्यानंतर तुम्ही इकडे हे नॉर्मल कुर्ते घ्याल ना तर तुम्ही बघू शकता हे नॉर्मल कुर्ते आहेत ना हे फक्त 150 रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर हे वाले कुर्ते हे किती बोलले? 350 रुपये. तुम्ही हे वाले कुर्ते बघू शकतायत ना हे आपल्याला आहेत ना 350 रुपयाला इकडे बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर हे वाले ड्रेस आहे. अच्छा पूर्ण ड्रेस आहे का? 400 रुपये. 400 रुपयामध्ये कॉटन मध्ये तुम्ही आहेत ना हे पूर्ण ड्रेस बघू शकता. हे आहेत ना 400 रुपीज यांची किंमत आपल्याला इकडे बघायला मिळते. हा सिल्क आहे 300 रुपये. अच्छा, हा पण एक तुम्ही बघू शकता सिल्क मध्ये आहे ना 300 रुपीज याची प्राइस इकडे आपल्याला बघायला मिळते. हा पण आहे ना 3 पीस मध्ये. त्याची ओढणी पण आपल्याला इकडे बघायला मिळते फक्त 300 रुपीज मध्ये. हे बघा ही पॅन्ट येते. त्यानंतर हे वरचा टॉप येतो आणि ही ओढणी येते. हे बघा फक्त 300 रुपीज इकडे प्राइस आहे याची. आणि याच्यामध्ये आहेत ना तुम्ही बघू शकता एवढे सगळे आहेत ना कलर व्हरायटी आपल्याला इकडे वेगवेगळ्या डिझाईन इकडे बघायला मिळतात. खूप मस्त कलेक्शन इकडे मिळतं खूप कमी प्राइस मध्ये. मेन आकर्षण म्हणजे 10 रुपयामध्ये इकडे आपल्याला मान्सून ऑफर मध्ये साडी बघायला मिळते. त्याच्यानंतर हे काय मॅडम? हे कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी लिक्विड फॅब्रिक स्टेन रिमूव्हर आहे. अच्छा, फॅब्रिक स्टेन रिमूव्हर. आपल्या कपड्यांना कुठलेही डाग असू द्या, हा. चहाचे, कॉफीचे, ऑइलचे, ग्रीजचे, खाण्यापिण्याचे, शाईचे, रक्ताचे, पानाचे, गुटख्याचे, अच्छा. जिथे डाग आहे कपडा कोरडा घ्यायचा. हा. कोरड्या सुक्या डागावरती लिक्विड टाका. असा नायलॉनचा स्क्रब हलकासा रब करून टाका. अच्छा, पूर्ण त्याच्यामध्ये डाग. ब्लीच ऍसिड नाही, त्यामुळे कपडा खराब होत नाही, कपड्याचा कलर जात नाही, ओके. हाताला लागू दे काहीच प्रॉब्लेम नाही. हे साबणापासून बनवलेले होममेड प्रोडक्ट. हे रिमूव्हर दाखवलं ते. 250 ml आहे. अच्छा, 200 रुपयाला 250 ml. हा, आणि याला एक्सपायरी नाही. हे तुम्ही अच्छा, किती पण वर्ष वापरू शकता. तुम्ही बघू शकता याला ना एक्सपायरी डेट नाहीये. हे तुम्ही कधी पण वापरू शकता.
अजून हे काय आहे? अच्छा. सुपर शाईन आहे. सफेद कपडे एकदम पांढरे शुभ्र आणि त्याला शाईन खूप छान येते. शाईन खूप हे एका कपड्यासाठी छोटी अर्धी बादली पाण्यामध्ये 2 झाकण लिक्विड टाकायचं. 1 चमचा डिटर्जंट पावडर टाकून कपडा अर्धा तास भिजवा. अर्ध्या तासानंतर हलका वॉश करा. सुकल्यानंतर कपडा बघा पांढरा शुभ्र होतोच, पण शाईन खूप छान येते. अच्छा. आणि याची किंमत किती आहे? ही 100 ml सॉरी 300 ml 100 ला येणार. अच्छा, 300 ml आहे 100 रुपयाला. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता आहेत ना, इथे स्टेशनरीचे आयटम इकडे सगळे ठेवलेले आहेत आणि याची स्टार्टिंग प्राइस आहे ना 10 रुपयापासून आहे. ये पेन अच्छा 20 रुपये. 10 वाला कौन सा है? ये सब इधर 10 का है, ये 10 का है, ये अच्छा. 10 का 2 है, 10 रुपयाचे हे पेन बघू शकता तुम्ही. 10 रुपयाला 2 आहे. मार्कर भी 10 रुपये का आहे? ये पेंसिल 10 रुपये का, अच्छा, हे बघा ही पेन्सिल पण आहे ना 10 रुपयाला. हे पण आहे ना 10 रुपयाला. स्टेपलर पिन डायरी 10 रुपये, 10 रुपये. हे बघा हे सगळं 10 रुपयाला आपण इथे बघतोय. ये कितने का है? स्केच पेन का 15 रुपये का? हे बघा हे स्केच पेनचं आहे ना 15 रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळतं. और ये कॅमल का 10 रुपयाला. हे बघा हे पण आहे ना 10 रुपयाला इकडे बघायला मिळतं. असे खूप सारे आहेत ना स्टेशनरीचे आयटम तुम्ही प्रोडक्ट बघू शकता आपल्याला घरात यूज होणार आहेत ना फक्त 10 रुपयाला. और ये वाला कितने का है? 30 रुपीज आहे. बघा हे ना हा 30 रुपीजला मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे पण आहे ना नटराजचे कलर पेन्सिल बघू शकता. हे ना 30 रुपीजला मिळणार आहे. अच्छा, हे बघा 60 रुपयाला एक आहे आणि 100 रुपयाला याची जोडी मिळते मस्त असं लटकवण्यासाठी घरात. असे खूप सारे आहेत ना स्टेशनरीचे प्रोडक्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात. त्याच्यानंतर आहे ना इथे तुम्ही बघू शकता हे आहेत ना लेदर बॅगचा इकडे आपल्याला स्टॉल बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता यांच्याकडे आहेत ना खूप साऱ्या लेदरच्या पर्स, त्यानंतर लेदर वॉलेटमध्ये पण यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आपल्याला इकडे बघायला मिळते. ये वाले वॉलेट अपने पास क्या स्टार्टिंग है? स्टार्टिंग 300. अच्छा 300 रुपीज से स्टार्टिंग है. प्योर लेदर आएगा, हे बघा प्युअर लेदर बघू शकता तुम्ही. उसमें कलर भी है ना ब्लॅक ब्राउन सब मिलेगा. बघू शकता तुम्ही. एवढे सगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत. 500 के है. अच्छा ये 500 रुपीज का आहे. हे बघा हे 500 रुपीजला आहे ना तुम्ही बघू शकता. ब्रँडेड मध्ये आहे आणि पूर्णपणे लेदर मध्ये आपल्याला इकडे बघायला मिळेल. और ये कॉइन पाउच छोटे वाले ये कॉइन पाउच 100 रुपीस का है. अच्छा 100 रुपीज का. ये बड़े वाले हैं मोबाइल वगैरह रखने के लिए, हाँ 200 का. ये 200 का है क्या? उसमें भी कलर मिल जाएंगे ना, डार्क ब्राउन और लाइट ब्राउन कलर मिळतात त्यामध्ये. ये आपको 300 का पीसेस है. अच्छा हा बघू शकता तुम्ही 300 रुपीजला 3 जीप आहे ना उसमें. 5 GB है, 5 जीप अंदर भी है ना. अंदर भी हे रहेगा. बघा 5 जीप येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला. फिर ये भी आएगा 300 का. हे बघा हा पण आहे ना 300 रुपीजला आहे आपल्याला बघायला मिळतोय 5 जीप मध्ये. ये 500 के आएंगे. अच्छा 500 रुपीज. यस. 500 रुपीज मध्ये ना खूप सुंदर चांगली क्वालिटी आपल्याला इकडे बघायला मिळते. और ये लेदर ऐसे क्यों रखे ये आहे? सिंपल के लिए कोई लोग अच्छा. बोलते हैं लेदर है या नहीं है, तो लेदर है या नाही बरोबर वो आप इधर दिखा दो ना. दिखा देता हे बघा आपल्याला ते ना इथे समोर प्रूफ पण करून दाखवतात की हूं. तभी फाड़ोगे फटेगा नहीं. फटेगा नाही ना हो. हे बघा किती पण खेचलं वगैरे ना तरी फाटणार नाही. ये 500 के, अच्छा 500 रुपीज. हे बघा याच्यामधली रेंज आहे ना ही 500 रुपीजची आहे. 700. उसमें बड़ा साइज है ना वो. सेम 700 रुपीज मध्ये त्यामध्ये थोडीशी मोठी साईज आपल्याला इकडे बघायला मिळते. ये कितना? 1500 1500 रुपये आहे बघा. 1500 रुपये कलर मिलेगा. ही सगळी 1500 रुपयेची रेंज आहे आणि त्यामध्ये पण आहेत ना 4-5 कलर अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आहे ना ही जी रेंज बघतोय ना आपण, ये कितने वाला बोले? ये 2000 का. ये 2000 रुपया. ये हे 2000 बघा हा आहे ना 2000 रुपयाला. ये मार्केट में 2500 का है, यहाँ पे आपको 2000 में मिलेगा. अच्छा 2000ची आहेत ना मार्केटमध्ये आहे ना 2500 रुपीज आहे. इकडे आपल्याला ना फक्त 2000 रुपयाला यांच्याकडे अवेलेबल होणार आहे. 1500 का ये. 1500 रुपया. ही बघा ही पण बघू शकता खूप सुंदर बॅग आहेत या 1500 रुपयाच्या रेंजमध्ये. तर आहे ना इथे आपण खादीच्या स्टॉलवरती आलोय आणि यांच्याकडे आहेत ना खादीचे प्रोडक्ट बघायला मिळतात. तुम्ही एक शर्ट घ्याल ना खादीचा तर 350 रुपीजला आणि 4 पीस घ्याल ना तर 1000 रुपीजला 4 पीसचे हे शर्ट बघायला मिळणार आहे. हाफ और फुल दोनों मिक्स ले सकते हैं ना. तुम्ही बघू शकता हाफ शर्ट आणि फुल शर्ट दोन्ही पण मिक्स तुम्ही घेऊ शकता. और ये कुर्ती शर्ट कुर्ता भी वही सेम रेट है. अच्छा शॉर्ट कुर्ता भी सेम रेट है ना. 350 का एक और 1000 रुपयाला 4 पीस. तुम्ही बघू शकता त्यामध्ये पण आहेत ना फुल स्लीव्ज आणि हाफ स्लीव्ज घेऊ शकता तुम्ही. और ये लॉन्ग कुर्ती है वो 450 है और 3 पीस लेंगे तो 1050 का है. अच्छा एक जर तुम्ही सिंगल घ्याल ना तर 450 रुपये आणि 3 पीस घ्याल तर 1050 रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सारी व्हरायटी पण आपल्याला इकडे बघायला मिळते. खूप सारे कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही हा चप्पलचा स्टँड पण बघतायत. इकडे ना इकडे कोणती पण तुम्ही चप्पल घ्याल ना फक्त 250 रुपीज 200 रुपीज अशी यांची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते.
तुम्ही बघू शकता इकडे आहेत ना या पावसाळ्याच्या पण चप्पल इकडे अवेलेबल आहेत. ये कितने वाला अंकल बारिश का? 250. अच्छा, सॅन्डल मध्ये घ्याल ना तर हे 250 रुपीजला आहेत सॅन्डल मध्ये, आणि जर तुम्ही शूज मध्ये घ्याल ना तर हे 300 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत. अच्छा, हे 250 वाला आहे. हे बघा, हे तुम्ही जुती बघू शकता, असे त्याला वरती आहे ना घुंगरूचं वर्क केलेलं आहेत ना, हे 250 रुपीजला इकडे अवेलेबल आहेत. और ये वाला ये चप्पल ये भी 250 रुपीजला आहे. हे बघा, हे पण आहे ना 250 रुपीजला आहे. ये 200 का आहे ना. हे बघा, हे 200 रुपीजला आहे. त्याच्यानंतर आहेत ना तुम्ही हे लेदरमध्ये पण बघू शकता. ये वाला अंकल 200 रुपीज. हे बघा, हे पण आहे ना 200 रुपीजला आहे. असं आहे ना खूप सारं कलेक्शन इकडे आपल्याला बघायला मिळतंय 250-200 रुपीजच्या रेंजमध्ये. इकडे तुम्ही बघू शकता ना तुपामध्ये बनवलेली गव्हाची बिस्किट आहे यांच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही हे बघू, हे आहेत का तुपामधले? हे गव्हाचे आहेत, हे गहू आणि खोबरे आहेत. अच्छा, हे गव्हाचे आहेत, हे गहू आणि खोबरे आहेत. हे दोन्ही गोड. हा हा बाकी हे मक्याचे आहेत, ते खारे आहेत. अच्छा, मक्याचे. मक्याचे खारे आहेत. हे कसे आहेत आणि यांची प्राइस काय? कोणतेही घ्या, कोणतेही पॅकेट घ्या, 60 ला 1, 100चे 2. अच्छा, कोणतेही याच्यामधलं तुम्ही पॅकेट घ्याल ना तर 60 रुपयाला एक आहे आणि 100 रुपयाला 2 आहेत. नाचणीचे पण आहेत. अच्छा, हे नाचणीचे आहेत का? हा, हे लहानपणी. हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे नाचणीमध्ये बिस्किटं पण आहेत ना. यांच्याकडे खूप सारी बिस्किटांमध्ये व्हरायटी बघायला मिळते. फक्त 60 रुपीजला एक आहे आणि 100 रुपीजला 2. आणि त्यानंतर आहे ना तुम्ही हा स्टॉल बघतायत ना, इकडे आहेत ना तुम्ही कोणती पण वस्तू घ्याल ना फक्त 10 रुपयाला मिळणार आहे. ते इयरिंग्स वगैरे तुम्ही बघू शकता, या इयरिंग्स आहेत ना इकडे लावलेल्या सगळ्या 10 रुपयाला आपल्याला इकडे मिळणार आहेत. याच्यामधली कोणती पण इयरिंग्स घ्याल ना, हे बघा, हे पण तुम्ही बघू शकता फक्त 10 रुपयामध्ये आहे. हे असे हेअर क्लिप वगैरे आहेत 10 रुपयाला. हे बघा, बटरफ्लायमध्ये पण आहेत 10 रुपये. कोणते पण घ्या, याच्यामधलं 10 रुपयाला आपल्याला इकडे मिळणार आहे. हे बघा, हे लहान मुलांचे आहेत ना, हे असे हेअर बँड आहेत बार्बीचे वगैरे, फक्त 10 रुपयाला. कोणती पण वस्तू घ्या 10 रुपये. तर गाईस, तुम्ही बघितलं आज आपण इकडे खारेगाव पारसिक नगर खरेदी महोत्सव एक्सप्लोअर केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गाईस, तुम्ही व्हिडिओ बघता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.